चला तर मंडळी, रोज दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणात काय बनवायचं हा विचार करून करून ना मला सुद्धा खूप वैताग आलाय. म्हणून ना बाजारात जायचंय, ना कुठला भाजीपाला आणायचा आहे, ना डाळी वापरायच्या. एकाच कुकरमध्ये मस्त झणझणीत असं बेत करूया. तर इथे पाणी गरम करायला ठेवलंय, त्यामध्ये मीठ घातलं, पाण्याला उकळी आलेली आहे. यामध्ये 1.5 कप सोयाबीन घालायचं, म्हणजे सोया चंक्स, आणि मोठ्या आचेवरती यांना छान असे फुलेपर्यंत शिजवून घ्यायचे. साधारण 5 ते 6 मिनिटे लागतील. मस्त असं आपण यामध्ये मीठ घातलेलं आहे, म्हणजे सोया चंक्सच्या आतपर्यंत मीठ छान मुरलं जातं आणि मग हे फिके फिके लागत नाही. मस्त हे फुलत आहे आणि छान शिजले जात आहे. छान असे फुललेले आहे. एक सोयाबीन जरा हाताने दाबून पाहायचा, आतपर्यंत छान मऊ झालेला आहे. गॅस बंद करायचा आणि हे शिजलेले सोयाबीन आपण चाळणीवर काढून घेऊया, किंवा तुम्ही असंच पाणी गाळून घेतलं तरीही चालेल. तर हे सगळे सोयाबीन मी काढले आणि गार पाण्यामध्ये एक 5 मिनिटे ठेवूया, म्हणजे जरा गार झाले की आपल्याला यांना पिळून घेता येईल. जरा वेळ बाजूला ठेवू, तोपर्यंत एक वाटण करू. मिक्सर जारमध्ये अर्धी लहान वाटी किसलेलं सुकं खोबरं किंवा असेल तर ओलं खोबरं घ्यायचं. यामध्ये लसणीच्या पाकळ्या, या अगदीच लहान लहान आहे म्हणून मी 12 ते 15 घेतल्या. 1 इंच आलं साल काढून त्याचं काप करून घेतलेले आहे. यामध्ये 2 हिरव्या मिरच्या घालायच्या आणि थोडीशी कोथिंबीर किंवा कोथिंबीरीच्या काड्या घालायच्या. हे कोथिंबीरीचं देठ मी यामध्ये घालते. यामध्ये खूप मस्त सुगंध आणि चव असते. पाणी न घालता जमेल तितकं बारीक वाटण करून घ्यायचं. वाटण करून झालं की हे सोयाबीन आपल्याला पिळून घ्यायचे, म्हणजे हलक्या हाताने तुटू द्यायचे नाही, पण निघेल तितकं पाणी काढून घ्यायचं. कारण यामध्ये आधीच पाणी राहिलं ना, मग नंतर त्यामध्ये मसाला भरला जात नाही किंवा व्यवस्थित फ्लेवर्स मुरत नाही. म्हणून एक्स्ट्राचं हे पाणी पिळून काढून घेणं अत्यंत गरजेचं आहे. मस्त हे पाणी पिळून काढून घेऊया. तर आज ना आपण मस्त सोयाबीनची झणझणीत अशी रस्सेदार तर्रीदार भाजी करतोय. यापुढे तुम्ही चिकन मटनच्या चवीला सुद्धा विसरून जाल आणि छान अशा पद्धतीने करतोय की सोयाबीनचा वास वगैरे येणार नाही, म्हणून ज्यांना आवडत नाही ते सुद्धा आवडीने खातील. सोयाबीन पिळून झाले. कुकरमध्ये भाजी करणार आहोत म्हणून कुकर गरम करायला ठेवायचा आणि यामध्ये साधारण 1 ते 2 चमचे इतकं तेल घालायचं, कारण सोयाबीन आपल्याला जरासे इथे भाजून घ्यायचे. तर कुकरला सगळीकडून तेल लावून घ्यायचं, म्हणजे हे जरा चिकटायला नको. थोडेफार चिकटतात पण काहीच हरकत नाही. मोठ्या आचेवरती यांना हलकेसे असे तांबूस दिसेपर्यंत किंवा एक 4 ते 5 मिनिटे परतून घ्यायचे, ज्याने याची चवसुद्धा छान लागते आणि सोयाबीनचा जो वास असतो, कुणाकुणाला आवडत नाही, तो सुद्धा निघून जातो. या पद्धतीने सोयाबीन छान एक 5 ते 6 मिनिटे भाजले, त्यांना काढून घेऊया. आता त्याच कुकरमध्ये भाजी करण्यासाठी तेल घातलं. तेल गरम झाल्यानंतर जिरे घालायचे. जिरे छान फुलले. 2 मोठ्या आकाराचे कांदे छान बारीक चिरून घेतलेले आहे. मोठ्या आचेवर कांदा मिनिटभर परतूया. गॅस कमी करायचा नाही, नाहीतर कांद्याला पाणी सुटतं. कांदा इथे मिनिटभर परतला. आता यामध्ये तयार करून घेतलेलं हे ताजं फ्लेवरफुल वाटण घालायचं. या पद्धतीने वाटण करून भाजी करून पहा, खूप अप्रतिम अशी चव येते. वाटण घातलं. आता सगळं छान लालसर होईपर्यंत, तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. छान असं परतून झालं. 2 मध्यम आकाराचे टोमॅटो छान बारीक चिरून घेतलेले आहेत, ते घालायचे. आधी कांदा आणि वाटण व्यवस्थित परतू द्यायचं बरं का, कच्चं ठेवायचं नाही. टोमॅटो घालून एकजीव केलं. रंगासाठी 1 टीस्पून काश्मीरी मिरची पावडर घालायची आणि व्यवस्थित एकजीव करायचं. आता कोणताही महाराष्ट्रीयन पद्धतीचा मसाला घालायचा. इथे मी माझ्या आवडीचा माऊली मसाले यांचा काळा मसाला घालते, 1 चमचा. छान झणझणीत असतो, आवडीनुसार कमी जास्त करू शकतात. आणि माऊली मसाले यांचा अर्धा चमचा गरम मसाला. उत्तम क्वालिटीचे खडे मसाले आणि मिरच्यांचा वापर करून घरगुती पारंपरिक पद्धतीने हे मसाले तयार केलेले असतात. तुम्हालाही घ्यायचे असेल तर स्क्रीनवर त्यांच्या वेबसाईटची लिंक, व्हॉट्सअप नंबर आहे, तसेच डिस्क्रिप्शनमध्येही डिटेल्स आहे. नक्की खरेदी करा. मसाले घालून व्यवस्थित एकजीव केलं. छान 2 ते 3 मिनिटं परतलं, मग याला तेल सुटलं. आता तेल सुटल्यानंतर आपण थोडंसं पाणी घालतोय आणि अर्धवट झाकण ठेवून परत एकदा लो फ्लेमवर मसाला तेल सुटेपर्यंत परतायचा, म्हणजे मस्त मिळून येतो. तुम्ही हवं तर मसाल्यासोबत अर्धा चमचा बेसन पीठ सुद्धा यामध्ये भाजू शकतात, पण मला तशी काही गरज वाटली नाही. छान हा मसाला मिळून आलेला आहे. झाकण ठेवूनही एक 2 ते 3 मिनिटे शिजवलं. मस्त याला तेल सुटलेलं आहे. आता सोयाबीन सोबत मी 1 बटाटा सुद्धा घालणार आहे. मोठ्या आकाराचा बटाटा साल काढून फोडी केलेल्या आहे
आता तर मस्त नवीन बटाटा येतो, त्याची चवसुद्धा खूप छान लागते आणि सोयाबीन आणि बटाटा हे कॉम्बिनेशन खूप छान आहे, एकदा करून पहा. मसाल्यामध्ये बटाटा घालून एक 2 ते 3 मिनिटे परतून घ्यायचं, म्हणजे बटाट्यामध्ये सुद्धा मसाल्याचे फ्लेवर्स छान मुरले जातात. त्यानंतर ही भाजून घेतलेली किंवा परतून घेतलेले सोयाबीन घालायचे आणि व्यवस्थित एकजीव करायचं. इतक्या प्रमाणात केलेली भाजी 3 जणांना पोटभर पुरते आणि एक लहान बाळसुद्धा आरामात जेवू शकतं. छान असं एकजीव करून 2 ते 3 मिनिटं परतायचं आहे, पाणी घालण्याची घाई करायची नाही. परतत असताना यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि कोथिंबीर घालायची भरपूर आणि सतत असं एकजीव करत लो टू मीडियम फ्लेमवर 2 ते 3 मिनिटे परतून घेऊया, म्हणजे सोयाबीनच्या आतपर्यंत मसाल्याचे फ्लेवर्स छान मुरले जातील. आधी सोयाबीनचं पाणी काढून घेतलं की मसाल्याचे फ्लेवर छान मुरतात. वरचेवर अर्धवट झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटाची लो फ्लेमवर वाफ काढायची. लो फ्लेमवर 3 ते 4 मिनिटाची वाफ काढली. आता आपण छान रस्सेदार तर्रीदार भाजी करणार आहोत. तर इथे मी सोयाबीन बुडेल इतकं गरम पाणी घालते, जेणेकरून चपाती भात कशासोबतही खाता येईल. पण अति पाणीसुद्धा घालू नका, कारण याला आपल्याला जास्त शिजवायचं वगैरे नाही आहे. तर पाणी घातलं, मस्त खळखळून उकळी आली. कुकरचं झाकण लावायचं आणि लो टू मीडियम फ्लेमवर 2 विसल्स करून घ्यायच्या. गॅस बंद करून कुकरची वाफ जिरू द्यायची. तर मंडळी, मंद ते मध्यम आचेवर 2 शिट्ट्या केल्या आणि कुकर त्याचा गार झालेला आहे. पाहता क्षणी तोंडात पाणी यावं इतका सुंदर चमचमीत सोयाबीनची भाजी आपली इथे तयार आहे, किंवा सोयाबीन मसाला म्हणा. माझी गॅरंटी आहे, चिकन मटनच्या चवीला मागे टाकेल इतका जबरदस्त तयार झालेला आहे. भाकरी भात चपाती फुलका कशासोबतही सर्व करा. मी म्हणते म्हणून एकदा या पद्धतीने सोयाबीन बटाट्याची भाजी करून पहा. रंग आणि कन्सिस्टन्सी किती परफेक्ट आली आहे तुम्ही पाहूच शकतात. तर मंडळी, आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून जरूर कळवा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. फेसबुकवर पाहत असाल तर फॉलो करा.